आपलं नवीन चॅप्टर होतं ऑडिट टेक्निक्स अँड इंटरनल ऑडिट इंट्रोडक्शन. सो आपण येस्टरडेज लेक्चर्स काय बघितलं होतं की आपला इंटरनल ऑडिट काय आहे आणि काय इम्पॉर्टंट आहे. सी इंटरनल ऑडिट काय इम्पॉर्टंट आहे तर ह्यांच्यामध्ये काय सांगितलंय की आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो त्या सगळ्यात महत्वाचं आहे कि बिजनेस स्टार्ट केल्याच्या नंतर सबसे पहले हम क्या होते हैं बिजनेस स्टार्ट करने के बाद हमें क्या इम्पोर्टेंट होता है कि हमें प्रॉफिट कैसा मिले. सही है. सो उसके अंदर हमें क्या देखना पड़ता है कि प्रॉफिट अगर हमारा सही होगा सही है तो क्या होगा हम आगे बहुत सारे गोल अचीव कर पाएंगे. तो तेच सांगितलं याच्यामध्ये की तुमचं जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणे हेच एखाद्या ऑर्गनायझेशनचं काय असतं एक मोठं ध्येय असतं. बरोबर आहे. आणि ते काय करतात की आपण जास्तीत जास्त कशा प्रकारे उत्पादन आपण करू शकतो त्याची विक्री आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला ह्याच्यामध्ये समजतं. ओके. हे आपण कालच्या ह्याच्यावर बघितलं होतं. आणि काय होतं त्याच्यामुळे की इंटरनल कंट्रोल असल्यामुळे आपल्याला ही सगळी बाबी करणे शक्य होतं. बघा जेव्हा तुमच्यावरती इंटरनल कंट्रोल केलं जाते म्हणजेच काय की तुमच्यावरती इंटरनल देखरेख सुद्धा ठेवली जाते. तुमच्याकडून एक काम करून घेतलं जाते. म्हणजे विशिष्ट लोकांकडून जर एक काम करून घ्यायचं झालं तर 100% आपल्याला काय होणार आहे काम करणं हे खूप इझी होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय आपले संपूर्ण जी कामं आहे ती काय होऊ शकतात व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतात. मग तेच सांगितलं त्याच्यामध्ये की जर इंटरनल कंट्रोल व्यवस्थित असेल तर आपण काय करू शकतो व्यवस्थितपणे काम करून घेऊ शकतो. म्हणजे तसंच सांगितलं की इंटरनल कंट्रोल म्हणजे एकाने केलेले काम आपोआप दुसऱ्याकडून तपासले जाते. बरोबर ना. जेव्हा एक काम करेल त्याच्यावरती इंटरनल कंट्रोल करणारा अजून एक माणूस असेल. बरोबर आहे. मग तो ज्या माणसाने जे काम केले ते काय केलं जाईल त्याच्याकडून चेक केलं जाईल आणि त्याच्यामध्ये समजा काही करेक्शन असतील काही प्रॉब्लेम असतील तर ते काय तो करेक्शन करून करायला सांगेल. बरोबर आहे. मग हेच इंटरनल ऑडिटचा खूप फायदा होतो की जेव्हा तुम्ही इंटरनल ऑडिट करता तेव्हा तुमच्या चुका तुम्हाला काय करता येतात दुरुस्त करता येतात. तुम्ही ते चुका काय करू शकता व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करू शकता सुधारू शकता. ओके. त्याच्यामध्ये मी काल काही ऑब्जेक्टिव्ह घेतले होते की काही जर मिस्टेक्स असतील तर काय होतात कमीत कमी प्रमाणात होतात. हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा. बरोबर आहे. कारण का इंटरनल ऑडिटमुळे काय होते तुमचं जे काम करणं हे काय होते खूप इझी होते आणि तुम्ही काम जर व्यवस्थित पार केलं ते काय होते तुमची चुका हे खूप कमी प्रमाणात होतात. बरोबर. त्यांना काय सांगत होता की आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा त्याचे जेव्हा त्याचे जे एम्प्लॉई आहेत जे एम्प्लॉई व्यवस्थित पद्धतीने जर काम करत असतील तर त्याचे जे काम करण्याची त्यांची जी टेक्निक आहे त्यांची जी प्लॅनिंग आहे ते व्यवस्थित पद्धतीने काय होते पार पडते. कारण का तुम्ही इंटरनल ऑडिट प्रमाणे इंटरनल ऑडिट प्लॅनिंग केल्यावर त्यानुसार तुमचं इंटरनल ऑडिट तुम्ही करता तर काय होणार आहे तुमची केलेली प्लॅनिंग पण काय होणार आहे एकदम सुरळीत पद्धतीने होणार आहे. ही याच्यामध्ये आपण काल बघितलेला होता. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये इंटरनल कंट्रोलमध्ये इंटरनल कंट्रोल ऑडिटर्स रिगार्डिंग इंटरनल कंट्रोल काय आहेत ते ड्युटीज काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामधला हे एक सब पॉईंट आहे इंटरनल कंट्रोल इफिशियन्सी जे तुमच्या समोर दिसतंय इंटरनल कंट्रोल इफिशियन्सी. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की ज्या कामामध्ये किंवा ज्या बिझनेसमध्ये आपण इंटरनल कंट्रोल करतो त्याचे आपल्याला अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे ते काम एकदम व्यवस्थित पद्धतीने काय केलं पाहिजे. बरोबर आहे. सपोज त्या जर आपण ते व्यवस्थित पद्धतीने काम केलं नाही तर त्या बिझनेसमध्ये काय होऊ शकतं काही प्रमाणात एरर्स निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे. आणि काही प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्याच्याचमुळे आपल्याला काय करायला लागतं की अतिशय लास्ट पॉईंट पर्यंत अतिशय सखोल भागात लास्ट पॉईंट पर्यंत काय केले जाते ऑडिट रिपोर्ट इंटरनल रिपोर्ट चेक केलं जाते. जर तुमचं इंटरनल रिपोर्ट व्यवस्थित असेल ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित असेल तुम्ही काय करू शकता ते काम व्यवस्थित पद्धतीने करू शकता. नंतर आहे सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये सांगलेलं आहे की इन्फॉर्मेशन कलेक्शन. आता इन्फॉर्मेशन कलेक्शन मध्ये काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही ज्याप्रमाणे काम करतात ते त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं इंटरनल ऑडिट करण्याच्या पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायचं आहे कलेक्ट करायचे. मग ही इन्फॉर्मेशन तुम्ही कोणाकडून कलेक्ट करणार ते जे तुम्ही तिथले जे वर्कर्स आहेत तिथले जे एम्प्लॉई आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय करणार प्रत्येक इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आणि इन केस त्याच्यामध्ये काही जर एरर्स असतील तर तुम्ही काय करू शकता इंटरनल ऑडिटद्वारे तुम्ही ते सुधारू शकता. बरोबर आहे. आणि समजा एखादा जर माणूस त्या कामावर येत नसेल तर ते काम तुम्ही दुसऱ्याकडून काय करून घेऊ शकता चेक करून घेऊ शकता की ह्या कामामध्ये ह्याने एवढं काम केलंय ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का व तुम्हाला ते प्रॉब्लेम तू काय करू शकतो सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करू शकतो. नेक्स्ट पॉईंट जो आपला ह्याच्यामध्ये ते काय सांगितलं आपल्याला की प्रत्येक टायमामध्ये याचं काय केलं जातं चेकिंग केली जाते. बरोबर आहे. रेग्युलर चेकिंग. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की आपलं बिझनेस आपण नियमितप्रमाणे कैसो करता बिझनेस कसा होतोय त्या बिझनेस पद्धतीमध्ये आपल्याला कोणता हिशोब ठेवणं गरजेचं आहे कोणता आपण हिशोब व्यवस्थित पद्धतीने ठेवतोय का ह्याची आपण स्टडी करतो. आणि ह्याची आपण स्टडी केली की आपल्याला लक्षात येतं की आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या ऑडिटची कोणत्या डिव्हिजनची आपल्याला काय करायची तपासणी करायची कोणत्याची चेकिंग करायची आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये काय येतं समजण्यात येतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला टेक्नॉलॉजिकल यूज. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की बिझनेसमध्ये आपण जे पण काही एंट्री करतो जे पण काय आपण लिहितो ते आपण
हेल्प कशाची घेतो? टेक्नॉलॉजीची हेल्प घेतो, बरोबर आहे. आणि टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन आपण काय करतो? पूर्ण जो डाटा आहे तो आपण काय करू शकतो? रेकॉर्ड करू शकतो. आणि ह्याच्या हेल्पमुळे काय होतं की जेव्हा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हे इन्फॉर्मेशन फीड करता, तेव्हा तुम्हाला समजा तिथं काही जर एरर झाला तर तुम्हाला लक्षात लगेच येतो. टेक्नॉलॉजी काय करते? तुमचं ह्या इकडे अकाउंट टॅली होत नाही आहे, बरोबर आहे, कुठेतरी एरर आलाय, मग इंटरनल ऑडिटमध्ये तुम्ही काय करू शकता? ते जे डिव्हिजन आहे ते तुम्ही व्यवस्थित चेक करून ते व्यवस्थित पद्धतीने तुम्ही टॅली करू शकता. तो जो तिथला जो रकमेचा भाग असेल, जो अमाऊंटचा जो भाग असेल, तुम्ही काय करू शकता? व्यवस्थित पद्धतीने चेक करून तो तुम्ही फिल करू शकता. नंतर काय सांगितलं याच्यामध्ये की काही याच्यामध्ये रेव्हन्यू प्लॅन आहेत की याच्यामध्ये तुम्ही कोणते उपाययोजना ठेवू शकता. तरी काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही इंटरनल कंट्रोल करता तेव्हा तुम्ही याच्यासाठी कोणते कोणते जे तुम्हाला उपाय आवश्यक असतील, म्हणजेच काय की जे मॅनेजमेंटला कच्च्या काय आपल्याला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुम्हाला काय करायचंय, कोणत्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला वर्क करायचंय, ते तुम्हाला काय होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यात येतं. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर वर्क केलं तर काय होऊ शकतं? तुमचं जे काम आहे ते व्यवस्थित तुम्ही काय करू शकता? पार करू शकता. हे सांगितले तुम्हाला तुमच्या इंटरनल ऑडिटमध्ये, जे आपण काल बघितलेलं होतं. ओके, त्यानंतरचा जो आपण पॉईंट घेणार आहोत तो आहे इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट वर्क पेपर्स. आता आपण ऑडिट वर्किंग पेपर्स बघितलेले होते, पण त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टन्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यामधला पहिला जो आहे तो आहे लिगल एव्हिडन्स. आता वर्किंग पेपर आपण बघितले की वर्किंग पेपर म्हणजे काय की आपण जो काम करतो त्याचा आपण तपशील ठेवतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? वर्किंग पेपर असतात, जसं तुम्हाला मी काल सांगितलं. त्याच पद्धतीने अजून काय सांगितलं की लिगल एव्हिडन्स. आता वर्किंग पेपर बनवताना तुमच्याकडे काय असणार आहेत? खूप सारे लिगल एव्हिडन्स तुम्ही जमा करणार आहात. कारण का? तुम्ही एक्झॅक्ट बघणार की कोणत्या ठिकाणी काय मिस्टेक होते, कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय एंट्री करायची आहे ते तुम्हाला लक्षात येणार आहे. ऑडिट वर्किंग पेपर ऍक्ट ऑफ इम्पॉर्टंट एव्हिडन्स टू ड्युटीज कॅरीड द इव्हेंट ऑफ एनी चार्ज ऑफ नेग्लेक्ट ब्रॉट टू द अगेन्स्ट ऑडिटर टू द कोर्ट ऑफ लॉ. समजा ह्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर तुम्ही काय करू शकता? तुम्हाला हेल्पफुल होऊ शकतं हे की जेव्हा तुम्ही एखाद्या लिगल एव्हिडन्स तुम्ही सादर करताय, बरोबर आहे. वर्किंग पेपरवर तुम्ही काय करू शकता? एक लिगल एव्हिडन्स तुम्ही बनवू शकता, बरोबर आहे. आणि लिगल एव्हिडन्स तुम्ही बनवलात, समजा कोणत्या काही फ्रॉड झालाय आणि तुम्ही तो लिगल एव्हिडन्स तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला दिलात, ते काय करू शकतात? इझिली कोर्टात ते दाखल करू शकतात. हा एवढा लिगल एव्हिडन्स आहे, ह्याच्या खाली हे डिव्हिजन होतं आणि ह्याच्यामुळे हे एवढं फ्रॉड दिसतंय. मग लिगल एव्हिडन्सद्वारे जसं तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा ऑडिटर ऑडिट करतो तेव्हा त्याला एव्हिडन्स, जेव्हा तो एखाद्याचा फ्रॉड काढेल तेव्हा त्याला ऑडिटर एव्हिडन्स काढणं हे गरजेचं आहे. तुम्ही फक्त असं सांगितलं की नाही ह्या पद्धतीमध्ये काय होतं की तुम्ही ह्याचा एवढं फ्रॉड झालाय पण मी एव्हिडन्स मला सापडला नाही, तर अशा पद्धतीमध्ये तुमचा ऑडिट रिपोर्ट कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला जर ज्या पद्धतीने तुम्ही एरर्स दाखवले तुम्ही ते एरर्स सुधारू शकता, पण तुम्ही जेव्हा फ्रॉड दाखवाल तेव्हा तुम्हाला एव्हिडन्स काढणं हे गरजेचंच आहे. विदाउट एव्हिडन्स तुम्ही एखादा फ्रॉड शो करू शकत नाही ऑर्गनायझेशनला, हे त्याच्यामध्ये सांगितलं. आणि जर तुमच्याकडे लिगल एव्हिडन्स असेल तर तुम्ही काय करू शकता? तुमचं काम जे आहे तुम्ही पूर्ण रिपोर्ट करून तुम्ही तो अहवाल सबमिट करू शकता तुमच्या मॅनेजमेंटला, आणि ते त्याच्यानुसार मग काय असतील ते त्यांच्यानुसार ते पुढे केसेस घेऊ शकतात. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे त्याच्यामध्ये कंट्रोल ऑफ ऑडिट वर्क. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? ऑडिट वर्किंग पेपर कन्सिस्ट ऑलमोस्ट एव्हरी पेपर दॅट इज यूज इन ऑडिट. दिस पेपर प्रोव्हाइड सोर्सेस ऑफ कंट्रोलिंग द ऑडिट फंक्शन. आता हे काय आहे की वर्किंग पेपर, प्रत्येक वर्किंग पेपर्स म्हणजे काय डिफरंट टाइप्स, जसं काल सांगितले की तुमचे बँकेचा तपशील असेल किंवा बँकेच्या टाइम टेबल पासून ते बँकेचा नफा नोटा म्हणजेच काय की प्रॉफिट अँड लॉस पासून स्टेटमेंट पर्यंत संपूर्ण तुम्ही काय कराल? स्टेटमेंट तयार कराल, बरोबर आहे. आणि ह्याच्याद्वारे तुम्ही काय सांगितलं की तुमचे जे ऑडिट आहे, जेव्हा तुमचं ऑडिट आहे पूर्ण ऑडिट तुम्ही कशाद्वारे कंट्रोल कराल? तुमच्या वर्किंग पेपरद्वारे तुम्ही काय कराल? कंट्रोल कराल. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे वर्किंग पेपर्सला, असं त्यांनी सांगितले. आणि तुम्ही काय कराल? ते संपूर्ण सोर्सेस आहेत ते तुम्ही काय करा तिथे यूज करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल? ऑडिट करणं ही खूप इझी होईल. हे सांगितलंय कंट्रोल ऑफ ऑडिट वर्क मध्ये. नेक्स्ट पॉइंट जो आहे सोर्सेस ऑफ डॉक्युमेंट फॉर ऑडिट रिपोर्ट. त्याच्यामध्ये काय सांगितले? ऑडिटर यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑडिट वर्किंग पेपर टू प्रिपेअर फायनल ऑडिट रिपोर्ट. रिव्ह्यू वर्किंग पेपर युजली सबमिटेड टू द कन्क्लुजन ऑफ रिलेटेड रिस्क. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की तुमचे जे ऑडिट वर्किंग पेपर्स आहेत ते तुम्ही काय करता? तुमचं फायनल रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही काय करता? प्रिपेअर करता, बरोबर. त्याच्यावरून तुम्ही काय करा? तुमचा फायनल रिपोर्ट तुम्ही तयार करा. पण इन केस त्याच्यामध्ये समजा काही प्रॉब्लेम असतील, काही रिस्क असतील, ते तुम्हाला त्याचं वर्किंग पेपरचे रिव्ह्यू घेऊन तुम्हाला काय येतात? लक्षात येतात. आणि तुम्ही एखाद्या कन्क्लुजन पर्यंत कधी पोहोचाल? जेव्हा तुमच्या वर्किंग पेपरमध्ये काय तुम्हाला फ्रॉड दिसतील आणि ते फ्रॉड तुम्ही एव्हिडन्स सांगा ते तुम्ही सादर केले, तुम्ही एखादं कन्क्लुजन देऊ शकता, बरोबर. एखादा चांगला रिपोर्ट तुम्ही कधी सबमिट करा? जेव्हा तुमचे वर्किंग पेपर्स व्यवस्थित असतील, सगळे तुमचं कामकाज व्यवस्थित असेल, तर तुम्ही काय करू शकता? ते वर्किंग पेपर तुम्ही कम्प्लीट रिपोर्टद्वारे देऊ शकता. म्हणजे हे सांगितलंय की जेव्हा तुम्ही कोणताही रिपोर्ट सबमिट करणार, म्हणजे त्याच्याबद्दल काही फ्रॉड असेल किंवा चांगला असेल, मग हा रिपोर्ट सबमिट करताना तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला त्याचं कन्क्लुजन काढायचं आहे. हे कन्क्लुजन तुम्हाला कुठून भेटणार आहे? तुमच्या वर्किंग पेपरद्वारे तुम्हाला त्याचं कन्क्लुजन भेटणार आहे.
नेक्स्ट पॉईंट सांगितलंय तुम्हाला गाईडलाईन टू न्यू ऑडिट स्टाफ. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, फॉर न्यू स्टाफ ऑफ ऑडिट वर्किंग पेपर सर्व्हिस इम्पॉर्टंट सोर्स ऑफ गेन अंडरस्टँडिंग about the audit approach, methods, and clients, overall audit, and the changing of the new policy in auditing. They share the link and the tasks of auditors. आणि काय सांगितलंय बघा की जेव्हा तुम्ही वर्किंग पेपर तयार करत असाल, समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, ओके, मग हे चेंज तुम्हाला तुमच्या गाईडलाईन नुसार तुम्हाला करता येतील. हे तुम्हाला कोण सांगणार आहे, ऑडिटर सांगणार आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं, वर्किंग पेपर मध्ये चेंजेस आणायचे आहेत आणि तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला काय करायचे, स्टेटमेंट तयार करायचे आहे. मग हे कधी शक्य होणार आहे, जेव्हा तुमचे वर्किंग पेपर व्यवस्थित बनत असतील, बरोबर आहे. आणि हे जेव्हा वर्किंग पेपर तुम्ही व्यवस्थित तयार करताय तेव्हा तुमची गाईडलाईन काय होणार आहे, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करणार आहे, तयार करणार आहात. मग हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत तो सांगितलंय आपल्याला याच्यामध्ये ऑडिट वर्किंग पेपर बिकम इम्पॉर्टंटली. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, audit working paper is the property of auditor and audit make use of audit working paper to resolve the differences. त्याच्यामध्ये जे काय सांगितलं तुमचे काही डिफरन्सेस असतील वर्किंग पेपरद्वारे, म्हणजे काय सांगितलं की प्रॉपर्टी ऑफ द ऑडिटर्स, एक्झॅक्ट तुम्हाला काय तुम्ही ह्याच्यात तुम्ही त्याच्यात पूर्ण डेटा टाकलाय की किती त्याचं इन्कम आहे, किती लॉस आहे, किती ऍसिड आहे. मग तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला ते वर्किंग पेपर लिंकद्वारे तुम्ही काय करणार, डिफरन्शिएट करणार आहात, सांगणार की गेल्या वर्षीचं काय डिफरन्स आहे, आताचं डिफरन्स काय, आणि एक्झॅक्ट पोझिशन तुम्ही काय आहे तुमचे प्रॉफिट अँड लॉसची तुम्ही काय करणार आहात, क्लिअर करणार आहात. ओके, नेक्स्ट पॉईंट सांगितलंय आपल्याला, लास्ट पॉईंट आहे हेल्प टू इनहान्स द क्वालिटी ऑफ ऑडिट. त्याच्यामध्ये काय होणार आहे ह्या ऑडिट वर्किंग पेपर मध्ये की तुमचे जे ऑडिटर आहे, ऑडिट करणारे जे आहेत ऑडिट रिपोर्ट, ते त्याचे कसे होणार आहेत, क्वालिटीनुसार होणार आहेत. कारण का, तुमचे वर्किंग पेपर हे कसे असणार आहेत, खूप चांगल्या प्रकारे असणार आहेत. आणि जे वर्किंग पेपर तुमचे चांगले असतील, तुमचं ऑडिट रिपोर्ट सुद्धा कसा होऊ शकतो, खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणून सांगितलं की तुमचे जे टोटली वर्किंग पेपर आहेत ते तुम्ही कसे चांगले होतील, तुमचा ऑडिट रिपोर्ट चांगला असेल तर. मग हे त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं सांगितलेलं आहे की तुमची जे क्वालिटी पेपर्स आहेत ते कसे खूप ह्याच्या क्वालिटीनुसार तुम्ही काय करणार आहात, छान तयार करणार आहात. समजत का पॉइंट खोलून? हॅलो, ऑडिओ ऑन कर, ऑडिओ हे गेले तुझं. ओके, सो पुन्हा एकदा बघा, एक सांगतो तुम्हाला की इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट वर्किंग पेपर, लिगल एव्हिडन्स खूप महत्वाचा आहे. कारण तुमचा जो लिगल एव्हिडन्स व्यवस्थित असेल, पुरावा तुम्ही व्यवस्थित सबमिट करू शकता, तर तुम्ही काय करू शकता, लॉ नुसार तुम्ही त्याच्यावरती तुम्ही म्हणजे ज्या लॉ मध्ये आहे ते लिगल तुम्ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करू शकता, बरोबर आहे. कारण का लिगल एव्हिडन्स का इम्पॉर्टंट सांगितला होता मी आता याच्यामध्ये, की एखादा ऑडिटर जो ऑडिट करत असेल आणि त्याचा लिगल एव्हिडन्स शो केला नाही तर ती फ्रॉड होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तो कोणताही त्याला सबूत देत नाही की अशा ठिकाणी काय झालंय, फ्रॉड झालाय. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं लिगल एव्हिडन्स प्रॉपर असेल, तुम्ही त्याच्यावरती जर व्यवस्थित ऍक्शन घ्यायची असेल, तुम्हाला हे लिगल एव्हिडन्स काय असणार लागणार आहे, प्रॉपर असणार लागणार आहे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमचं काम व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पार पाडू शकता. कंट्रोल ऑफ ऑडिट वर्क, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या वर्किंग पेपरनुसार तुम्ही जे काम करणार आहात ते तुमच्या ऑडिट वर्क वरती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमची ऑडिट वर्क तुम्ही कंट्रोल करू शकता. एक्झॅक्ट तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं ऑडिट रिपोर्ट कशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायचं आहे, जेणेकरून काय होणार, त्याची हेल्प तुम्हाला सांगितली होती की तुमची जी पेपर्स आहेत ते खूप चांगले बनणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला जे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन आहेत जे आहेत कंट्रोलिंग जाणार आहे तुमच्या ऑडिट वरती, आणि ते तुम्ही काम कसे करणार आहे, एकदम ते काम एकदम चांगल्या प्रकारे तुमचं होणार आहे आणि क्वालिटी ऑफ ऑडिट रिपोर्ट तुमचं काय होईल, तयार होईल. जेणेकरून काय होणार आहे, तुमचा जो वर्किंग पेपर व्यवस्थितरित्या तयार असेल तर तुम्हाला पूर्ण त्याची हेल्प काय होणार आहे, तुम्हाला फायनल जेव्हा तुम्ही स्टेटमेंट तयार कराल तेव्हा त्याची तुम्हाला पूर्ण हेल्प होणार आहे. ओके, सोर्सेस ऑफ डॉक्युमेंट मी सांगितलं होतं की तुमचे वर्किंग पेपर जे असतील ते तुम्ही काय करणार, रिव्ह्यू घेणार, त्या रिव्ह्यू नुसार तुम्ही काय करणार, त्याचे तुम्ही कन्क्लुजन करणार आहात, बरोबर आहे. तुम्हाला खूप उपयोगी पडतात जेव्हा तुम्ही एखादे वर्किंग पेपर्स तयार करता. वर्किंग पेपरच्या हेल्पद्वारे तुम्ही काय करू शकता, फायनल ऑडिटसाठी तुम्हाला काय होऊ शकतं, ते खूप उपयोगाचे होऊ शकतात. ओके, आफ्टर दॅट गाईडलाईन ऑफ न्यू ऑडिट स्टाफ. तुम्ही वर्किंग पेपर मध्ये तुम्हाला काही चेंजेस घालायचे असतील, म्हणजे काही क्लायंट्सद्वारे असतील, काही तुमच्या स्टेक होल्डर वगैरे असतील, तुम्ही काय करू शकता, हे वर्किंग पेपर तुम्ही सर्व करू शकता टू द इम्पॉर्टंट फॅक्टर्स म्हणून, आणि ते तुम्हाला गाईड जे असतील म्हणजे तुमचे जे ऑडिटर जे असतील तुम्हाला काय करतील, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस घडवण्यासाठी तुम्हाला सांगतील की ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, ते चेंजेस घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला काय करायचंय, ते नवीन ह्याच्यानुसार लिंकनुसार तुम्हाला काय करायचे, तो रिपोर्ट तयार करायचा आहे. जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेला की आपण ओल्ड रिपोर्ट तयार करतो त्याच पद्धतीने रिपोर्ट तयार करतो का, नाही. प्रत्येक वेळेला काही नाही काही रिपोर्ट मध्ये चेंजेस आपल्याला घडवायचे आणायचे असतात, बरोबर आहे. हे चेंजेस तुमच्या अकाउंटंट स्टँडर्ड प्रमाणे सुद्धा काय असू शकतात, जेणेकरून तुम्ही ते व्यवस्थित तुम्ही पार पाडू शकता. नेक्स्ट आहे ऑडिट वर्किंग पेपर बिकम इम्पॉर्टंट लिंक. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की तुमचे जे ऑडिट रिपोर्ट असतील ते तुम्हाला काय करायचे,
व्यवस्थित तयार करून तुमचे जे समजा काही पेपर्स आहेत त्याच्यावरती समजा की आपण काय करणार, कम्पेअर करणार की एक्झॅक्ट आपली गेल्या वर्षीची किती आहे, जे आपल्याला प्रॉफिट भेटले आताचं प्रॉफिट किती आहे, बरोबर आहे. इव्हन तुमच्या प्रॉपर्टी पासून ऑल डिफरन्शिएट जे काय तुम्ही आता कॅल्क्युलेट करणार आहात. ओके, नेक्स्ट लास्ट पॉईंट होता हेल्प टू इनहान्स द क्वालिटी ऑफ ऑडिट. सो आपले हे सगळे पॉईंट जे व्यवस्थित असतील, वर्किंग पेपर जर आपण व्यवस्थित पद्धतीने करणार असू, ते आपली जी क्वालिटी ऑडिट आहे ते कसं होणार आहे, एकदम खूप छान प्रकारे होणार आहे. जेणेकरून काय होणार आहे, तुमचे वर्किंग पेपर्स व्यवस्थित तुम्ही फिल केल्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑडिट रिपोर्ट तयार कराल, जेव्हा तुम्ही फायनल रिपोर्ट तयार कराल, फायनल सबमिशन रिपोर्ट जेव्हा तुमचा असेल ऑडिटचा, तेव्हा तुम्हाला वर्किंग पेपरची खूप हेल्प होणार आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करणार, तुमचे पूर्ण पेपर तुम्ही सबमिट करणार आहात. मग हे सांगितलं तुम्हाला हेल्प टू इनहान्स द क्वालिटी ऑफ ऑडिट मध्ये. ओके, सो हे पॉईंट होते जे आपण आता घेतलेले आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण आपल्या जे नेक्स्ट लेक्चर आहे त्याला बघणार आहोत. ओके, थँक्यू. हॅलो एव्हरीवन, आपण आपल्या लास्टच्या लेक्चरला ऑडिट टेक्निक्स अँड इंटरनल ऑडिट हे बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की इंटरनल ऑडिट मध्ये काय काय नियंत्रण ठेवता येतं, बरोबर. तसं आपण बघितलं की व्यवसायाचा प्रमुख उद्दिष्ट काय असतो, की व्यवसाय आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल, बरोबर. आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर काय करतो, उत्पादन करत असतो, बरोबर. आणि जसे आवश्यक आहे तशी वस्तू आपण काय करू शकतो, त्याची विक्री करू शकतो. व मोठ्या प्रमाणावर उत्पादन कमी खर्चात झाल्यास वस्तूच्या किमती कमी ठेवता येतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या नफ्यामध्ये काय होते, वाढ होते. आपलं प्रॉफिट काय आहे, खूप जास्त प्रमाणात आपल्याला भेटतं. हे आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं होतं. तसंच बघितलं होतं की आपण जेव्हा इंटरनल कंट्रोल करतो, मग इंटरनल कंट्रोल करताना किंवा इंटरनल ऑडिट करताना आपण काय बघितलं होतं की इंटरनल कंट्रोल म्हणजे एकाने केलेले काम आपोआप दुसऱ्याकडून तपासले जाते. त्यामुळे जे काही चुका होतात त्याचे प्रमाण काय होतात, खूप कमी प्रमाणात चुका होतात. आणि का, कारण आपण लगेच काय करतो, निदर्शनास आणून देतो. आणि निदर्शनास आपल्या त्या चुका आल्या की आपल्याला काय होतं, आपण काम काय करू शकतो, इझी पद्धतीने आपण काम करू शकतो. जेणेकरून काय होणार आहे, आपण इझिली ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय करू शकतो, आपण सॉल्व्ह करू शकतो. हे आपण बघितलेलं होतं. त्याच पद्धतीने आपण बघितलेलं होतं काही इंटरनल कंट्रोलचे ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामुळे काय होते, ते काही जे चुका होतात, म्हणजे काही फ्रॉड्स अँड एरर्स होतात, ते काय होतात, कमी सगळ्यात जास्ती म्हणजे त्याच्यामध्ये काय कमीत कमी प्रमाणात होतात, बरोबर आहे. त्यानंतर काय होतं की बिझनेस मधील आपण जे काही उपयोगात आणणारी वस्तू आहेत ते एकदम कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने होतात, हे सुद्धा आपण काय केलं होतं, बघितलेलं होतं. त्याच पद्धतीमध्ये आपण नेक्स्ट काय बघितलेलं होतं, ऑडिटर्स ड्युटी रिगार्डिंग इंटरनल कंट्रोल. याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की जे काही आपण व्यवसायामध्ये जे काही अंतर्गत पद्धती आहेत अस्तित्वात आल्याच्या नंतर आपण त्याचे काम करणे काय होते, सुलभ होते, बरोबर आहे. त्यानंतर बघितलेलं होतं आपण की नियमित तपासणी. जर नियमित तपासणी होत असेल तर काय होते, व्यवसाय हिशोबाची नियमित तपासणी केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, नियमित हिशोब तपासणी केल्यामुळे सगळ्यात जास्त नियमित तपासणी पद्धती काय करण्यात येतात, वापरण्यात येतात. त्याचा अभ्यास करणे काय होतं, अतिशय इझी जातं. हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट आजचं जे आपण पॉइंट घेणार आहोत त्या पॉइंट मध्ये आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरनल कंट्रोल. आता काय ऍडव्हान्टेजेस आहेत इंटरनल कंट्रोलचे ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे इनहान्स वर्क इफिशियन्सी. ओके, सो इनहान्स वर्क इफिशियन्सी मध्ये पहिला पॉइंट येतो की आपण जेव्हा आपले काम व्यवस्थित पद्धतीने करतो, म्हणजे कसं करणार की आपण काय करणार, आपण कामाची आपली विभागणी करणार, बरोबर आहे. की प्रत्येकाला ते काय काम करून देणार, डिस्ट्रीब्यूट करून देणार. जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण काम आपलं डिस्ट्रीब्यूट करून देतो त्याच्यामुळे काय होतं, जो आपल्या आवडतेनुसार किंवा आपल्या कार्यक्षमतेनुसार, बरोबर आहे, त्याला काम दिले जाते. आणि आवडीनुसार काम दिल्याने कर्मचारी मनापासून काय करतात, काम पूर्ण करतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, त्यामुळे कार्यालयाच्या एकूण कार्यक्षमतेवर काय होते, वाढ होते. थोडक्यात आपण जो इंटरनल कंट्रोल करणार आहोत त्या पद्धतीमध्ये काय होते, त्या तत्वामध्ये कार्यक्षमतेत वाढ होते, बरोबर आहे. मी ते सांगितलं तुम्हाला की तुमचं जर इफिशियन्सी ऑफ इफिशियंट वर्क, तुमचं जर इफिशियंट तुम्ही वर्क करताय, तुमच्या आवडीची तुम्हाला जो कामं दिली जातात त्या विभागामध्ये त्या डिव्हिजन मध्ये, तर तुम्ही काय करू शकता, ते काम पूर्णपणे करू शकता. 100% तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं द्या, बरोबर आहे. आणि ते काम कसे होतील, लवकर काय होतील, पूर्ण करता येतील. आवाज येतोय का साक्षी, सनी आवाज येतोय? येस सर. ओके, सो नेक्स्ट पॉइंट बघा काय दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या ह्याच्यामध्ये एरर्स अँड फ्रॉड्स टू बी ऍडव्हान्सेस टेकन. म्हणजे काय की जे आपले जे काही चुका होतात
बरोबर आहे, ते टाळल्या जातात, अवॉइड केल्या जातात. बरं कशामुळे? प्रत्येकाने केलेले काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून तपासले जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक जो काम आपल्याला दिलेलं आहे, जो वर्क डिव्हिजन आपल्याला दिलेलं आहे, त्या डिव्हिजन नुसार केलेले काम आपण काय करतो, दुसऱ्याकडून काय करून घेतो, तपासून घेतो. बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये, तपासून घेतो, तर त्या तपासणीत आपल्या चुका किंवा आपल्या काही जे फ्रॉड असतील, जो चुका तपासणार आहे, जे काही फ्रॉड असतील ते काय करतात, उघडीस येतात, ते आपल्याला काय करतात, दिसतात. बरोबर आहे. व आपल्या ऑफिस मधील आपल्या कर्मचाऱ्याबरोबर आपला अपमान होईल यासाठी प्रत्येक कर्मचारी बिनचूक काम करायचा प्रयत्न करत असतो. बघा किती फायदा याच्यामध्ये सांगितलं तुमचा, की जर तुमच्या इंटरनल कंट्रोल जर व्यवस्थित असेल, इंटरनल कंट्रोलची कामं जर व्यवस्थित होत असतील, जर आपल्या काही जर चुका घडणार असतील किंवा आपले काही जर फ्रॉड घडणार असेल, तर ते आपण काय होऊ शकतं, ते लगेच काय करतात, दिसण्यात येतं. बरोबर आहे. आणि समजा असं आपल्याला वाटलं की आपण व्यवस्थित लक्ष देऊन जर काम केलं नाही, तर जो दुसरा ऑडिटर येऊन दुसरा आपल्या जी चुका शोधणार आहे किंवा चुका जो आपल्या दाखवणार आहे, तो काय लोकांना समोर काय आपल्याला दर्शवेल की हे बघा इथे तुमच्या चुका झाल्या. त्याच्यामुळे तुमच्याच कर्मचाऱ्यासमोर तुमचा अपमान होण्याची तुमच्या मनात भीती असते. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही काम व्यवस्थित पद्धतीने काय करता, ते काम पूर्ण करता. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, इझी ऑडिटिंग. त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की इंटरनल कंट्रोलमुळे तुम्हाला काय होते, प्रभावी ऑडिटिंग करता येते. प्रभाव पडतो तुमच्या ऑडिटिंग वरती. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक व्यवहाराची आपण काय करतो, खोलवर जाऊन तपासणी करतो. तर तुम्हाला सांगितलं होतं की आपण जो व्यवहार करणार आहोत, तो आपण व्यवहार केल्याच्या नंतर आपल्याला काय होतो की आपण प्रत्येक तो व्यवस्थित पद्धतीने व्यवहार करू, आणि तो व्यवहार केल्यानंतर जेव्हा ऑडिटर किंवा इंटरनल कंट्रोलवाला त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने काय करेल, ती इन्फॉर्मेशन सर्च करेल किंवा एखाद्या पॉईंट व्ह्यू नुसार तो काय करेल, तो बघेल की कोणत्या ठिकाणी काय मिस्टेक्स आहेत का, काही फ्रॉड्स आहेत का, आणि ते फ्रॉड्स बघून तो काय करणार आहे, ते अतिशय खोलवर भाग म्हणजे लास्ट मुवमेंट पर्यंत जाऊन तो काय करणार आहे, ती चुका लक्षात घेणार आहे. समजा एखाद्या कुठं फ्रॉड घडत असेल, मग ते फ्रॉडचं रिझन काय आहे, तो खोल भागात जाऊन तो काय करणार आहे, शोधणार आहे. म्हणजेच काय की डिपार्टमेंटच्या लास्ट फाईल पर्यंत, इव्हन स्मॉल एक्सपेन्सेस पर्यंत तो बघणार आहे की कोणत्या ठिकाणी कोणता एक्सपेन्स झालाय आणि कशामुळे फरक पडतोय. बरोबर आहे. हा खोल भागावर जाऊन तो काय करणार आहे, चेक करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर आहे सेकंड पॉईंट आहे रिस्पॉन्सिबिलिटी. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या आवडतीनुसार आपण जर कामाची विभागणी केली तर काय होणार आहे, आपण जबाबदारीने काय करणार आहोत, ते काम पूर्ण करणार आहोत. आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे की आपले समोर सांगितलं की एखाद्याला जर त्याचं शिक्षण आहे अकाउंटिंग फील्ड मध्ये किंवा एखादं शिक्षण आहे ऑपरेशन मध्ये, त्याला वेल एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यानुसार त्याला तुम्ही कामाची विभागणी करून दिलेली आहे, 100% त्याचं काम काय पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी करणार आहे. बरोबर आहे. आणि पूर्णपणे तो काय करू शकतो, आपलं वर्क डन करू शकतो. मग हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट आहे इयरली अकाउंट प्रिपेअर क्विकली. बघा जेव्हा आपण इंटरनल कंट्रोल करतो, इंटरनल कंट्रोल केल्यामुळे काय होतं की आपली जी स्मॉल अकाउंट आहेत किंवा जसं आपण वर्किंग पेपर बघितलेले होते, ते कसे होतात, लवकरात लवकर आपण काय करतो, ते कम्प्लीट करतो आणि बिनचूक करतो. त्याच्यामुळे काही चुका जर घडत असल्या ते लगेच ते आपल्या काय येतात, निदर्शनास येतात. बरोबर आहे. आणि निदर्शनास आले की आपण काय करतो की आपली जी इयरली अकाउंट आहेत ते आपण त्या वर्किंग पेपरद्वारे किंवा आपल्या स्मॉल ऑडिटद्वारे आपण काय करतो, लवकर कव्हर करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपले जे इयरली अकाउंट आहेत ते आपण लवकर काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघूया, इझी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. सेम सांगितलं याच्यामध्ये की आपण व्यवस्थित पद्धतीने जर आपलं काम केलं, बरोबर आहे, ते आपली काही जी लेखा पुस्तकं वार्षिक अहवाल आहेत ते आपण काय करू शकतो, इझिली प्रिपेअर करू शकतो. बरोबर आहे. ते हे कशामुळे हेल्प होणार आहे तुम्हाला, पूर्ण इंटरनल कंट्रोल मध्ये तुम्हाला याच्यामध्ये हेल्प होणार आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, नंतर आहे ट्रस्टी म्हणजे ट्रस्ट ठेवू शकता तुम्ही. एका कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची तपासणी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून होते. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून जर आपण एखादी माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला काय करायचं, समजा त्यांनी ऑडिट केलं तर त्या ऑडिट मध्ये त्यांनी जी केलेली माहिती असेल, ती काही जे एरर्स असतील ती तरी आपल्या निदर्शनास आणली तर आपल्याला त्याच्यावर ट्रस्ट ठेवून ते काय करायचे, एरर्स व्यवस्थित सुधारायचे आहेत. बरोबर आहे. आपण डायरेक्टली कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही की त्या ठिकाणी काहीतरी अमाऊंट दिसत आहे की ते फ्रॉड असेल. नाही, तुम्ही त्या कर्मचारीला विचारा की कशा पद्धतीने याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो, कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये चुका ज्या आहेत त्या आपण सुधारू शकतो, आणि एक ट्रस्ट निर्माण होतो. बरोबर ना, की प्रत्येक ऑडिटरने आपल्या एम्प्लॉईकडे ज्या विभागाने ऑडिटिंग करणार आहे तिथे तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे. तर तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काम करू शकता. बरोबर आहे. नंतर सांगितलेलं आहे
इथिकल इन्फ्लुएन्स ऑन एम्प्लॉई, आपण कर्मचाऱ्यावरील नैतिक प्रभाव हा कसा पडणार आहे की अंतर्गत नियंत्रणामध्ये आपण जो काही डिसिजन घेणार आहोत तो कर्मचाऱ्याच्यावरती नैतिक प्रभाव पडणारा असला पाहिजे. म्हणजेच काय की समजा एखादा इंटरनल ऑडिट जो करतोय किंवा इंटरनल कंट्रोल जो करणार आहे त्यांनी कर्मचाऱ्याची मनस्थिती बघून म्हणजे काय की त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केले, त्याने कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही एरर्स आपल्याला लक्षात येत असतील की ह्या पद्धतीने काम केलंय पण इथं त्याला काहीतरी आपल्याला एरर्स दिसत आहेत. मग आपण हे एरर्स कशा पद्धतीने सुधारू शकतो, ह्याच्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने चेंज करू शकतो ते पण त्याला काय करायचं त्याच्याकडे वेल कम्युनिकेट करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला काय करणार आहे की नाही हा ह्या ठिकाणी तुझे मिस्टेक झालेले आहेत, तुम्ही कदाचित जिथे एक्सपेन्सेस झालेले आहेत तुम्ही दुसऱ्याकडे ते एक्सपेन्सेस दाखवले आहेत दुसऱ्या अकाउंटमध्ये, मग तुम्हाला असं न करता तुम्हाला त्या अकाउंटमध्ये काय करायचं आहे ट्रान्सफर करायचे आहेत आणि तिथून तुम्हाला काय करायचे ते डिलीट करायचे आहेत. बरोबर आहे. आणि जर फ्रॉड होत असेल तर तुम्हाला पूर्ण त्याची माहिती कर्मचाऱ्याकडून घेणं गरजेचं आहे. मग हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की समजा काही विशिष्ट ठिकाणी जास्तीत जास्त चुका घडत असतील तर तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला डायरेक्टली दोष देऊ शकत नाही. कारण का जर तुम्ही डायरेक्ट कोणत्याही कर्मचाऱ्याला डायरेक्ट तुम्ही जर दोष दिलात तर तुम्हाला तुमच्याकडे बोललो ना की जेव्हा आपण ऑडिट करतो आणि ऑडिटमध्ये काही फ्रॉड दिसले की तुम्ही विदाऊट जोपर्यंत आपल्याला काही पुरावा भेटत नाही, जोपर्यंत आपल्याला काही एव्हिडन्स भेटत नाही तोपर्यंत तुम्ही एखाद्या ह्याच्यावरती तुम्ही कोणताही एम्प्लॉई वरती कोणताही फ्रॉड तुम्ही सांगू शकत नाही की ह्या एम्प्लॉईने फ्रॉड केलंय. तुम्हाला त्यासाठी पुरावा हा गरजेचाच आहे. बरोबर आहे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुम्ही एखाद्या नंतर पुराव्यानंतर तुम्ही तो अहवाल सादर करू शकता. आवाज येतोय का माझा साक्षी? येस सर. हो सर. ओके. सो आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत काही लिमिटेशन्स आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत इंटरनल कंट्रोल मध्ये. तर त्याच्यामध्ये पहिला आहे की ह्युमन इनकरेक्टनेस, म्हणजे काही मानवी चुका होऊ शकतात का? तर 100% बघा जेव्हा आपण हिशोब लिहितो तेव्हा काय सांगितलं की विविध प्रकारच्या आपण काही चुका घडवू शकतो. बरोबर आहे. मग अशा प्रकारची काही जी चुका होत असतील तर ते इंटरनल कंट्रोलद्वारे डायरेक्टली आपण कंट्रोल तर करू शकतो पण त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपण त्याचे नियंत्रण ठेवू शकत नाही. बरोबर आहे. इंटरनल कंट्रोल किंवा इंटरनल ऑडिट जेव्हा आपण करणार आहोत हे एक विशिष्ट टायमानुसार होणार आहे. बरोबर आहे. मी सांगितलं की पूर्ण महिन्याचा तर मला इंटरनल कंट्रोल बघायचं आहे, पूर्ण महिन्याचा मी इंटरनल मी प्रत्येक दिवस करत बसणार का ते आजच्या दिवसाचं काय झालं दुसऱ्या दिवसाचं काय झालं नाही, तर आपण ह्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. चुका ह्या घडणारच, एरर्स हे होणारच. काही व्यक्ती फ्रॉड सुद्धा करतात पण ते फ्रॉड प्रत्येक वर्षी होत नाही असं नाही, पण फ्रॉड कोणत्या वर्षी होऊ शकतो. पण जे एरर्स आहेत काही मिस्टेक्स आहेत ते तुमच्या वर्कर पासून घडू शकतात. मग आपण त्याच्यावरती दररोज नियंत्रण ठेवू शकतो का? नाही. मग ही एक मोठं डिसएडव्हान्टेजेस आहे की आपण जेव्हा इंटरनल ऑडिट करायला घेणार आहोत त्या टाइमात आपण काय करू शकतो, आपण ते चुका फक्त सुधारू शकतो पण दररोज त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. ओके. त्यानंतर काय सांगितलेलं आहे आणि ही पद्धत जी आहे व्हेरी एक्सपेन्सिव्ह. का? कारण एकच काम दोनदा कर्मचाऱ्यांनी करावे लागते. बघा कधी कधी काय होतं की आपण इंटरनल ऑडिट करत असताना पण हा पॉईंट झालेला आहे की इंटरनल ऑडिट करत असताना आपण काय करतो की जेव्हा ऑडिटर येतो तेव्हा आपण सतत त्याला पेमेंट करावं लागतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय खूप खर्चिक पद्धत आहे. बरोबर आहे. आणि काही जे लोक आहेत जे तुम्हाला दुसरे कामं करणार आहेत किंवा पुन्हा पुन्हा जे कामं करणार आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय की ही खूप मोठी खर्चिक पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपलं काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. नंतर आहे चेंजिंग सिच्युएशन. काही अचानक घडणाऱ्या घडामोडी व बदलामुळे नियंत्रण पद्धती यशस्वी होऊ शकत नाही. काही समजा सडनली काही चेंज झाली, जसं की आता आपण बघतो की ऑर्गनायझेशन मध्ये किंवा बिझनेस मध्ये खूप सारे चेंजेस होतात. कोरोनाच्या मुळे काही बिझनेस ठप्प पडलेले आहेत, काही कोरोनामुळे काही चेंजेस झाले बिझनेस, काही बिझनेस पॉलिसी चेंज केलेली आहे. मग अशा पद्धतीमुळे काय होऊ शकतं, काही ठराविक लगेच चेंजेस येऊ शकतात. मग हे चेंजेस आपल्याला लगेच एक्सेप्ट करता आले पाहिजे. जर आपण एक्सेप्ट केलं नाही तर काय होऊ शकतो, आपलं इंटरनल कंट्रोल पण व्यवस्थित पद्धतीने काय करणार करू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं ऑडिट टेक्निक्स आणि इंटरनल कंट्रोल करत असताना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काय करायचे आहे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन पूर्ण करायचे आहे. पण समजा आपण जर काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर तुम्ही ते लगेच तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. पण बदलत्या परिस्थितीमुळे तुम्ही इंटरनल कंट्रोल दररोज करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरनल कंट्रोल करणार किंवा इंटरनल ऑडिट तुम्ही करणार आहात त्याच्यावर तुम्हाला खूप वेळ देऊन करावं लागेल. ओके. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, असं सांगितलं की जे काही लबाडी होतात, काही जे फ्रॉड्स होतात ते आपल्याला डायरेक्टली पकडता येत नाही. बरोबर आहे. आपण एक विशिष्ट कालावधीनंतर काय करतो, ऑडिट करतो. बरोबर आहे. आणि विशिष्ट कालावधी ऑडिट केल्यानंतर समजा आपण जर कंटिन्यू एरर्स करत गेलो ते आपल्याला फ्रॉड तपासण्यासाठी किंवा फ्रॉड किती झाले ते बघण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
मग त्यासाठी जर तुम्ही इंटरनल ऑडिट व्यवस्थित पद्धतीने केलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. मग तोट्यामध्ये हेच सांगितलं की तुम्ही जर इंटरनल ऑडिट केलं नाही तर तुम्हाला फ्रॉड लक्षात येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो आणि त्याच्यामुळे तुमचं काय होऊ शकतं, तुमचा ऑडिट रिपोर्ट ऑडिट अहवाल जो आहे तो बनवण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तुम्ही तो लवकर सादर करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की कंपनीची जी फायनान्शियल पोझिशन आहे, कंपनीची जी पोझिशन आहे ती खूप वीक होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपले अहवाल आपण आपल्या स्टेक होल्डर बरोबर आहे, आपल्या इन्व्हेस्टरला आपण त्या टायमात देऊ शकत नाही. त्याच्यामुळे खूप सारं काय होतं, आपल्याला त्रास होऊ शकतो, जेणेकरून आपली जी कंपनी आहे ती खूप लॉस मध्ये जाऊ शकते. हे काही तिचे लिमिटेशन सांगितलेले आहे. ओके, समजतंय का इथपर्यंत? सनी, साक्षी, हॅलो. हो ठीक आहे, ओके. नेक्स्ट लेक्चर आपण उद्या बघणार आहोत आपल्या लेक्चरला. की अजून काय तुम्हाला कोणते पॉईंट समजले असेल तर तुम्ही मला विचारत चला. ठीक आहे, कोणतेही जर पॉईंट समजले नसतील तर विचारत